टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त खरीपाची पेरणी होणार आहे आणि त्याच पेरणीला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी जे आहेत ते ह्या अगोदर हळदीची लागवड केली, आता हळदीच्या लागवडीनंतर शेतकरी जे आहेत ते कडधान्य पेरणीमध्ये व्यस्त आहेत। सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याचबरोबर तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, या पेरणी करण्याचे शेतकरी जे आहेत, या कडधान्याची पेरणी करण्यात शेतकरी जे आहेत ते व्यस्त आहेत। या कुठेतरी शेतकऱ्यांना मार्केटमध्ये डीएपीचा तुटवडा जाणवतो, मात्र डीएपी खत जे आहे ते कडधान्यालाच उपयुक्त असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। शेतकऱ्यांचे जे आहेत ते सोयाबीन पिकासाठी डीएपीचा आग्रह धरू नये असंही आव्हान कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलं आहे। मात्र शेतकऱ्यांना जे आहे ते कुठेतरी यावर्षी डीएपी खताची उणीव भासत आहे, त्यामुळे शेतकरी खरीपाच्या तोंडावरती कुठेतरी राज्य सरकारवरती खतं मिळत नसल्याने नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की शेतकऱ्यांना जे आहे ते यावर्षी मोठ्या प्रमाणात डीएपी खत मिळत नाही आणि त्या डीएपी खत मिळत नसल्याने शेतकरी राज्य सरकारवरती नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।